ठेचा वडापाव कसा बनवायचा, कसा सर्व करायचा, कसा पार्सल द्यायचा ते आता बघूया. वडा कसा बनवायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे, त्याप्रमाणे वडा तळून घ्या. पाव इथे कट करून घ्यायचा आहे, ठेचा आहे आणि बटर आहे. पाव आपण ह्या टूथेड नाईफच्या साहाय्याने अलगद हाताने कट करायचा आहे, तो प्रेस जास्त करायचा नाहीये. आता पावाच्या आतल्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा चमचा बटर लावून घ्यायचा आहे. बटर व्यवस्थित स्प्रेड करून घ्या. पावाच्या खालच्या बाजूला आता आपण पाव चमचा ठेचा लावणार आहोत. आयडियली पाव चमचाच ठेचा लावा, ठेचा खूप जास्त तिखट असो. कोणाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून थोडा लावू शकता. अदरवाईज पाव चमचा ठेचा आपण पावाच्या आतल्या दोन्ही बाजूला लावून घेणार आहोत. त्याच्या मध्यभागी वडा ठेवायचा आहे, पाव बंद करायचा आहे. ठेचा वडापाव सर्विंगसाठी रेडी आहे. कुणी जर चीजची ऑप्शन दिली असेल तर आपण अर्धा स्लाइस चीज याच्यामध्ये घालायचं आहे. एक स्लाइस चीज कट करताना ते अशा पद्धतीने कट करायचं आहे. जिथे ओपन लिहिलेलं आहे तिथे परपेंडिक्युलरली उभं कट करायचं आहे. तुम्ही कात्री पण घेऊ शकता. उरलेलं चीज स्लाइस फ्रीजमध्ये परत ठेवून द्या पुढच्या वडापावसाठी. ठेचा लावल्यानंतर आपण चीज ठेवणार आहोत. आधी बटर लावून घ्यायचं, मग ठेचा लावून घ्यायचा आणि मग हे चीज ठेवायचं आहे. जर चीजची ऑप्शन असेल तर त्याच्यावर हा वडा ठेवायचा आहे. पाव बंद करायचा आहे. ठेचा वडापाव विथ चीज सर्विंगसाठी रेडी आहे. वडापाव पार्सल कसा करायचा ते आता बघूया. सेपरेटचा बटर पेपर ट्रेमध्ये उलटा ठेवायचा आहे. त्याच्यावरती एक सिल्वर फॉईल पेपर ठेवणार आहोत. सिल्वर फॉईल पेपरवर तयार केलेला वडापाव मध्यभागी ठेवून त्याच्या बाजूने आपण हे सिल्वर फॉईल रॅप करायचं आहे आणि त्याच्यावरून सेपरेटचा बटर पेपर फोल्ड करायचा आहे. इथे सेलोटेप लावा. दोन्ही बाजूने व्यवस्थित फोल्ड करून मध्यभागी परत एक सेलोटेप लावायची आहे. ठेचा वडापाव पार्सलसाठी रेडी आहे. एक स्मॉल टेक अवे बॅग घेऊन त्याच्यामध्ये हे पार्सल ठेवायचं आहे आणि एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे. बॅग फोल्ड केली आणि सेलोटेप लावली की हे पार्सल रेडी आहे.